आपण सगळेच जण ना यशाच्या मागे धावत असतो. पण कधी विचार केलाय की काही लोक इतरांपेक्षा इतके पुढे कसे निघून जातात? त्यांच्याकडे अशी कोणती जादूची कांडी असते? नाही, त्यांच्याकडे जादू वगैरे काही नसते. त्यांच्याकडे असतात काही वेगळ्या सवयी, काही खोलवर रुजलेली तत्व. आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत, जे एका सामान्य माणसाला असामान्य बनवतं. आयुष्यात आपण ध्येय ठरवतो, खूप मेहनत करतो आणि ती गाठतो सुद्धा. प्रमोशन, मोठा पगार, चांगलं घर, सगळं काही मिळतं. पण मग अचानक एक दिवस रात्री झोपताना एक विचित्र रिकाम्यापणा जाणवतो. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं खरं, पण घरातली नाती कुठेतरी मागे सुटून गेली. असं का होतं? इतका यश मिळवूनही आतून ते समाधान का मिळत नाहीये? चला, आज यामागचं मूळ कारण शोधूया. या भावना ओळखीच्या वाटतात का? थोडा विचार करूया यावर. पहिलं वाक्य बघा, व्यावसायिक यशासाठी वैयक्तिक आयुष्य गमावलं. म्हणजे करिअरमध्ये तर खूप प्रगती झाली, पण घरातल्या माणसांना द्यायला वेळच नाहीये. नाती फक्त नावापुरती उरली आहेत. दुसरं, स्वतःला दिलेलं वचन पाळता येत नाही. आठवतात ते न्यू इयर रेझोल्युशन्स? डाएटचं किंवा व्यायामाचं वचन जे काही दिवसांतच हवेत विरून जातं. तिसरं, दिवसभर धावपळ, सतत मीटिंग, सतत काम, पण रात्री झोपताना प्रश्न पडतो की या धावपळीतून नक्की मिळतंय तरी काय? ही धावपळ योग्य दिशेने चाललीये का? मग चौथं, ते सततचं दडपण, कामाचं, नात्यांचं, अपेक्षांचं. आणि शेवटचं, जे मान्य करायला थोडं जड जातं. दुसऱ्यांच्या यशावर वरवर हसताना मनात कुठेतरी जळफळाट होतो. या सगळ्या गोष्टी वरवर वेगवेगळ्या वाटल्या तरी त्या एकाच मोठ्या समस्येकडे बोट दाखवत आहेत. तर या सगळ्या निराशांमागचं मूळ कारण काय आहे? ते आपल्या प्रयत्नांमध्ये नाहीये, ते आहे आपल्या दृष्टिकोनात. आता आपण यशाच्या दोन मूलभूत विचारांबद्दल बोलणार आहोत. एक जे फक्त वरवरच्या गोष्टींवर लक्ष देतं, आणि दुसरं जे आतून अगदी मुळापासून बदल घडवतं. आणि यातला फरक समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. गेल्या काही दशकांतना यशाची कल्पनाच बदलून गेलीय. सगळ्यांना झटपट यश हवंय. त्यासाठी चांगली इमेज, बोलण्याचं कौशल्य आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड यावरच जास्त भर दिला जातोय. यालाच पर्सनॅलिटी एथिक किंवा व्यक्तिमत्व नीती म्हणतात. म्हणजे लोकांवर छाप कशी पाडायची, संवाद कसा साधायचा. पण हा दृष्टिकोन म्हणजे एखाद्या मोठ्या जुनाट आजारावर वरून बँडेड लावण्यासारखा आहे. वरून सगळं ठीक दिसतं, पण आतून तो आजार वाढतच राहतो. आणि एक दिवस तो इतका बळावतो की वरवरचे उपाय काहीच कामी येत नाहीत. आता ही स्लाइड खूप महत्वाची आहे. इथे दोन्ही दृष्टिकोनांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे व्यक्तिमत्व नीती. ही फक्त वरवरच्या गोष्टींवर लक्ष देते, म्हणजे इमेज आणि टेक्निक्स. हे सगळे तात्पुरते उपाय आहेत, जणू काही सामाजिक मलमपट्टी. या उलट उजवीकडे आहे चारित्र्य नीती, जी आतून मजबूत असण्यावर भर देते. प्रामाणिकपणा, धैर्य, नम्रता यांसारख्या गोष्टींवर. हा खरा, मुळापासून होणारा बदल आहे, जो दीर्घ काळ टिकतो. एक आहे दिखाव्याचं यश आणि दुसरा आहे खरं यश, जे आपल्या मजबूत चारित्र्यातून, आपल्या आतून येतं. राल्फ वॉल्डो इमर्सन यांचं हे वाक्य बघा. किती खोल अर्थ आहे यात. आपण कितीही चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला, कितीही प्रभावी तंत्र वापरली, तरी आपलं खरं चारित्र्य लपत नाही. कारण आपलं वागणं आपल्या शब्दांपेक्षा खूप जास्त मोठ्यानं बोलतं. खरा प्रभाव चारित्र्यातूनच येतो, केवळ बोलण्यातून नाही. जरा विचार करा, आपलं वागणं काय सांगतं? ते आपल्या बोलण्याशी जुळतं का? हे समजून घेण्यासाठी ना शेतीचं एक सोपं उदाहरण घेऊया. कल्पना करा, एक शेतकरी आहे. पेरणीच्या वेळी म्हणजे वसंत ऋतूत तो काहीच करत नाही. संपूर्ण उन्हाळा आराम करतो, मजा करतो. आणि मग अचानक कापणीच्या वेळी त्याला आठवतं की अरे, पीक घ्यायचं आहे. मग तो रात्रंदिवस मेहनत करतो. त्याला पीक मिळेल का? अजिबात नाही. कारण शेती हा एक नैसर्गिक नियम आहे. तिथे कोणताही शॉर्टकट चालत नाही. योग्य वेळी पेरणी, योग्य वेळी मशागत करावीच लागते. चारित्र्याचंही अगदी तसंच आहे. ते एका रात्रीत तयार होत नाही. त्यासाठी रोज थोडी थोडी मेहनत घ्यावीच लागते. आता आपण एका अशा संकल्पनेबद्दल बोलूया, जी आपल्या प्रत्येक कृतीच्या मागे असते. ही संकल्पना ठरवते की आपण जगाकडे कसं पाहतो. याला म्हणतात पॅराडाईम किंवा आपला मानसिक नकाशा. पॅराडाईम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर तो जगाकडे बघण्याचा आपला चष्मा आहे, आपला नकाशा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, नकाशा म्हणजे प्रत्यक्ष प्रदेश नव्हे, तो फक्त त्या प्रदेशाचं एक चित्र आहे. आपले पॅराडाईम म्हणजे आपल्या समजुती, आपले सिद्धांत. पण विचार करा, काय होईल जर आपल्या हातात चुकीचाच नकाशा असेल तर? हेच आपल्या आयुष्यातही घडतं. जर आपला जगाकडे बघण्याचा नकाशाच चुकीचा असेल, म्हणजे आपल्या समजुतीत चुकीच्या असतील, तर आपण कितीही मेहनत घेतली, कितीही सकारात्मक विचार केला, तरी आपण चुकीच्याच दिशेने धावत राहू. खरी समस्या आपल्या प्रयत्नांमध्ये नाही, तर आपल्या चुकीच्या नकाशात आहे. आणि हे समजणं ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची जाणीव आहे. म्हणून यशाची पहिली पायरी म्हणजे आपला स्वतःचा नकाशा तपासणं.
ही एक छोटीशी गोष्ट तत्वांचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते. एका युद्धनौकेचा ताफा समुद्रात सराव करत होता. हवामान खराब होतं, दाट धुकं होतं. अंधार पडल्यावर कॅप्टन स्वतः पुलावर थांबून सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून होता. इतक्यात एका पहारेकऱ्याने बातमी दिली, कॅप्टन समोर एक प्रकाश दिसतोय. कॅप्टनने विचारलं, तो स्थिर आहे की मागे पुढे होतोय? पहारेकऱ्याने उत्तर दिलं, स्थिर आहे कॅप्टन. याचा अर्थ एकच होता की ते थेट टक्करीच्या मार्गावर होते. कॅप्टनने लगेच सिग्नलमनला आदेश दिला, त्या जहाजाला सिग्नल पाठव, आपण टक्करीच्या मार्गावर आहोत, तुमचा मार्ग 20 अंशांनी बदला. काही क्षणातच समोरून सिग्नल आला, तुम्हीच तुमचा मार्ग 20 अंशांनी बदलण्याचा सल्ला. आता कॅप्टनचा अहंकार दुखावला गेला. त्याने पुन्हा सिग्नल पाठवला, मी या युद्धनौकेचा कॅप्टन आहे, मार्ग बदला. समोरून पुन्हा तेच उत्तर आलं, मी एक सेकंड क्लास नाविक आहे, तरीही सांगतो तुम्हीच मार्ग बदललेला बरा. आता मात्र कॅप्टनचा पारा चढला. त्याने आपल्या पदाची आणि शक्तीची आठवण करून देत गर्जना करत अंतिम सिग्नल पाठवला, मी एक युद्धनौका आहे, तुमचा मार्ग 20 अंशांनी बदला, नाही तर. आणि मग समोरून एक शांत पण शक्तिशाली उत्तर आलं, मी एक दीपस्तंभ आहे. आणि त्या बलाढ्य युद्धनौकेला आपला मार्ग बदलावाच लागला. या कथेतला तो दीपस्तंभ म्हणजे नैसर्गिक तत्व. प्रामाणिकपणा, नम्रता, धैर्य, न्याय ही अशी तत्व आहेत जी कधीच बदलत नाहीत. ती त्या दीपस्तंभासारखी स्थिर आणि अचल असतात. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो, पण त्यांना वाकवू किंवा तोडू शकत नाही. जर आपण त्यांच्या विरुद्ध गेलो तर नुकसान आपलंच होतं, आपणच तुटतो. खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपण आपलं आयुष्य, आपले नकाशे या तत्वांनुसार घडवतो. तर तत्वांबद्दल बोलल्यानंतर आता आपण पहिल्या आणि सर्वात मूलभूत सवयीकडे वळूया. ही एक अशी सवय आहे जी आपल्याला आपल्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घ्यायला मदत करते. आणि ती आहे प्रोॲक्टिव्ह असणे, म्हणजे स्वयंप्रेरित असणे. साधारणपणे मानवी वर्तनाकडे स्टिम्युलस रिस्पॉन्स मॉडेलने पाहिलं जातं. म्हणजे काय तर एखादी घटना घडते ज्याला आपण स्टिम्युलस म्हणू, आणि आपण त्यावर लगेच प्रतिक्रिया देतो, म्हणजे रिस्पॉन्स. उदाहरणार्थ, कोणीतरी काहीतरी बोललं आणि आपल्याला लगेच राग आला, किंवा फोनवर नोटिफिकेशन आलं आणि आपण लगेच फोन उचलला. हे मॉडेल असं सांगतं की आपलं वर्तन हे बाहेरील परिस्थितीवर अवलंबून आहे. पण घरी गोष्ट वेगळी आहे आणि ती खूप सुंदर आहे. या पुस्तकातलं सर्वात मोठं सत्य हे आहे की कोणतीही घटना म्हणजे स्टिम्युलस आणि आपली प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स यांच्यामध्ये एक लहानशी जागा असते, एक छोटासा क्षण, आणि त्या क्षणातच आपली सर्वात मोठी शक्ती दडलेली आहे. आणि ती शक्ती आहे निवड करण्याची. प्राणी फक्त प्रतिक्रियेवर जगतात, पण माणूस निवड करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची हे निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं. आपलं सुख आणि आपला विकास याच निवडीवर अवलंबून असतो. बदलाची सुरुवात होते जबाबदारी स्वीकारण्याने. जोपर्यंत आपण परिस्थितीसाठी इतरांना, नशिबाला किंवा वातावरणाला दोष देत राहतो, तोपर्यंत बदल अशक्य आहे. पण ज्या क्षणी आपण हे स्वीकारतो की काल मी केलेल्या निवडींमुळेच मी आज इथे आहे, त्या क्षणी आपल्याला एक नवीन शक्ती मिळते. आता मी वेगळी निवड करणार आहे असं म्हणण्याची शक्ती. जबाबदारी स्वीकारणं हेच खऱ्या स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल आहे. आपण रोजच्या बोलण्यात कोणती भाषा वापरतो याकडे कधी लक्ष दिलंय? आपली भाषा आपल्या विचारांचा आरसा असते. इथे बघा, डावीकडची प्रतिक्रियात्मक म्हणजे रिॲक्टिव्ह भाषा जबाबदारी टाळते. मी काहीच करू शकत नाही, त्याच्यामुळे मला राग आला, मला हे करावंच लागेल. या उलट उजवीकडची स्वयंप्रेरित म्हणजे प्रोॲक्टिव्ह भाषा जबाबदारी स्वीकारते. चला बघूया आपल्याकडे काय पर्याय आहेत. मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो, मी हे करायचं निवडतो. फक्त भाषा बदलून आपण आपली मानसिकता आणि आपलं आयुष्य बदलू शकतो. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काय आहे? यशाचा खरा मार्ग कोणता? तो बाहेरच्या जगात नाहीये, तो आपल्या आत आहे. तो आतून बाहेर जातो. खरा आणि टिकणारा बदल हा नेहमी आतून सुरू होतो. सुरुवात चारित्र्य, हेतू आणि आपल्या मानसिक नकाशांवर काम करण्याने होते. जेव्हा आपण आतून बदलतो तेव्हा बाहेरचं वर्तन आपोआप बदलतं. वरवरचे उपाय, टेक्निक्स हे तात्पुरतं यश देतील, पण आतून बाहेरचा दृष्टिकोन आयुष्यभराचं यश आणि खरं समाधान देतो. E.M. ग्रे यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. यशस्वी लोकांनाही सकाळी लवकर उठणं किंवा कठीण काम करणं आवडतंच असं नाही, पण त्यांना त्यांच्या ध्येयाची ताकद माहीत असते. त्यांचा का म्हणजेच त्यांचा पर्पज इतका स्पष्ट आणि मोठा असतो की त्यापुढे त्यांची नावड छोटी वाटते. हेच स्वयंप्रेरित असण्याचं आणि मजबूत चारित्र्याचं खरं लक्षण आहे. तर मग आजचा प्रश्न हा आहे, अशी कोणती एक लहान गोष्ट आहे जिथे प्रतिक्रिया देण्याऐवजी आपण विचारपूर्वक निवड करू शकतो? आपल्या भाषेत, आपल्या वागण्यात किंवा आपल्या दृष्टिकोनात.
तो एक छोटासा बदल कोणता असू शकतो जो आजच्या दिवसात आपण घडवून आणू शकतो यावर नक्की विचार करा. जर तुम्हाला असा कंटेंट आवडत असेल तर बुकग्यान मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकावर किंवा विषयावर विश्लेषण ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा.